कोकणात फक्त 4 लाख दरात तुम्हाला घरासाठी जागा मिळाली तर? तळ कोकणात आपलं हक्काचं घर असावं असं स्वप्न तुम्हीही पाहताय काय? जिथे सकाळी उठल्यावर समोर सह्याद्रीच्या डोंगर रांगा आणि वाऱ्याची ती मंद झुळूक तुमचं स्वागत करेल? मग तुमचं हे स्वप्न पूर्ण करायला आम्ही घेऊन आलो आहोत रिव्हरसाईड रेसिडेन्सी. कणकवलीतील निसर्गरम्य हळवळ गावात वसलेला हा एक भव्य गृहप्रकल्प. जागेचं महत्त्व असतं तिथल्या कनेक्टिव्हिटीवर. रिव्हरसाईड रेसिडेन्सी आहे अगदी मोक्याच्या ठिकाणी. मुंबई गोवा हायवे फक्त 2 किलोमीटर, कणकवली रेल्वे स्टेशन 3.5 किलोमीटर, कणकवली मार्केट आणि हॉस्पिटल्स 4 किलोमीटर आणि हो, सुट्टीच्या दिवशी मालवणचा निळाशार समुद्र फक्त 25 किलोमीटरवर. म्हणजे शहराच्या सोयी आणि गावची शांतता दोन्ही एकाच ठिकाणी. जागा घेताना कागदपत्रांची चिंता सोडा. इथे सर्व प्लॉट्स हे टाउन प्लॅनिंग आणि कलेक्टर मान्यता प्राप्त आहेत. 3 ते 10 गुंठ्यांचे स्वतंत्र डिमार्केशन केलेले प्लॉट्स, ते सुद्धा कोकणच्या लाल मातीत. ही फक्त जमीन नाही, तर तुमच्या भविष्याची एक सुरक्षित गुंतवणूक आहे. मित्रांनो, प्लॉट्स NA असल्याकारणाने ह्या ठिकाणी जागा घेण्यासाठी कोणत्याही शेतकरी दाखल्याची गरज नाही. आपल्यापैकी कोणीही येऊन प्लॉट पाहू शकतो आणि येथील NA प्लॉट खरेदी करू शकतो. इथे तुम्हाला मिळतोय रस्ता, लाईट आणि पाण्याची उत्तम सोय. आम्ही स्वतः मोठी सामायिक विहीर देखील करून देत आहोतच, पण तुमचा स्वतंत्र सातबारा असल्याने तुम्ही स्वतःची विहीर किंवा बोरवेल खोदू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे फुल नेटवर्क आहे, त्यामुळे कोकणात निसर्गाच्या कुशीत बसून तुम्ही आरामात वर्क फ्रॉम होम करू शकता. आता येऊया बजेटवर. रिव्हरसाईड रेसिडेन्सीमध्ये किंमत आहे फक्त 4 लाख रुपये प्रति गुंठा, म्हणजे 3 गुंठ्याचा प्लॉट फक्त 12 लाखात. विशेष म्हणजे कलेक्टर मान्यता प्राप्त असल्याने नॅशनलाइज्ड बँकांकडून तुम्हाला होम लोनची सोय देखील उपलब्ध आहे. तर वाट कसली पाहताय? लाल मातीचा हा सुगंध आणि हक्काचं घर आता तुमच्या आवाक्यात आहे. ही जागा प्रत्यक्ष पाहण्यासाठी किंवा जागेचा सातबारा, NA ऑर्डर, नकाशा इत्यादी गोष्टी घर बसल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आत्ताच संपर्क साधा आणि या प्रॉपर्टीची सर्व माहिती जाणून घ्या. तसेच कोकणातील अशाच सुंदर स्वरूपाच्या प्रॉपर्टीजच्या माहितीसाठी कोकण वास्तूला फॉलो देखील करा. धन्यवाद.